माध्यमातून तुम्ही जे काही मांडलेले आहेत ते थोडक्यात. रुटीनली जेव्हा हृदयाची गती ही 60 ते 100 मध्ये राहते आणि हृदयाची गती जर 50च्या खाली गेली तर आपण त्याला ब्रॅडिकार्डिया म्हणतो. जेव्हा हृदयाची गती खूप डेंजरसली लो झाली तर पेशंटला चक्कर येणे, चक्करून बेहोश होणे, ब्रेथलेसनेस होणे असे सिम्पटम येतात. अशा वेळेस युजली आपली जी ट्रीटमेंट राहते त्याला पेसमेकर म्हणतो. पेसमेकर जे कन्व्हेन्शनल आहेत आतापर्यंत जे पेसमेकर होते ते अशा साईजचे दिसतात. ह्याच्यामध्ये आपल्याला कॉलर बोनच्या खाली सर्जरी करावं लागते आणि ते पेसमेकर ठेवावं लागतात आणि त्या पेसमेकर पासून एक वायर टाकावं लागतं ज्याचं कनेक्शन आपल्याला हृदयावर द्यावं लागतं. आता ही कुठलीही सर्जरी म्हणजे रिस्क इन्व्हॉल्व्ह राहते. याच्यामध्ये इन्फेक्शनची भीती राहते, कधी कधी जे वायर टाकलं त्याचं फ्रॅक्चर होण्याची भीती राहते. तर नवीन टेक्नॉलॉजी आली त्याला आपण म्हणत असतो लीडलेस पेसमेकर. ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची सर्जरी इन्व्हॉल्वमेंट नसते, कसल्याही प्रकारचं वायरची गरज नसते आणि जे लीडलेस पेसमेकर असतात हे आपण ते रुटीन पेसमेकरच्या तुलनेने 93% स्मॉलर राहतात आणि हे पेसमेकर आपण डायरेक्टली हृदयाच्या चेंबरमध्ये टाकू शकतो. ह्या गोष्टीचा फायदा हा होतो की एकतर सर्जरी नसल्यामुळे पेशंटला सर्जरी रिलेटेड कॉम्प्लिकेशन असतात. बऱ्याच जणांना सर्जरी नको असते. काही जणांमध्ये सर्जरी केल्यानंतर इन्फेक्शन किंवा पेसमेकर इरोजन, पेसमेकर बाहेर येण्याची भीती राहते. काही जणांमध्ये पेसमेकर टाकल्यानंतर हँड मुवमेंटला रिस्ट्रिक्शन येतं. यंग पेशंटमध्ये रिस्ट्रिक्शन नको असतं. तर अशा पेशंटला हे जर असं लीडलेस पेसमेकर टाकलं तर कसल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन राहत नाही. पेशंटची मोबिलिटी खूप चांगली राहते. एकदा काय पेसमेकर टाकलं की त्याचं जे आयुष्यमान राहतं 12 ते 15 वर्ष त्या प्रकारचे चालू शकतं. हे मेजर इनोव्हेशन आहे. आतापर्यंत जे लीडलेस पेसमेकर जे होते ते फक्त सिंगल चेंबरचे होते आणि आता आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतोय की आताचे जे पेसमेकर आहेत ते डबल चेंबर आहेत. म्हणजे राईट साईडच्या वरच्या चेंबरला एक आणि राईट साईडच्या दुसऱ्या चेंबरला एक. त्याच्यामुळे हे कम्प्लीट सायन्स झालेलं आहे. त्यामुळे हे काढण्यापेक्षा हे टाकणं हे कधीही चांगलं राहतं. हे आहे आजचं नवीन इनोव्हेशन, त्याला आपण म्हणतो वायरलेस पेसमेकर किंवा लीडलेस पेसमेकर. हे टाकल्यानंतर काही इन्स्पेक्शन वगैरे होतं का शरीरात? आतापर्यंत जेवढे रेकॉर्ड झालेले आहेत, आतापर्यंत जवळपास 50 ते 60,000 केसेस झालेत अक्रॉस द वर्ल्ड. अजूनही एकाही पेशंटमध्ये इन्फेक्शन जाणवलं नाही आणि त्या बाबतीत आम्ही काळजी पण घेत असतो इन्फेक्शन होऊ नये. पण ह्याच्या बाबतीत जर केलं तर 2% लोकांमध्ये इन्फेक्शन होत राहतं. ह्याची रिस्क ही अत्यंत कमी आहे इन्फेक्शन होण्याची. त्याची कॉस्ट किती आहे सर? हे जे लीडलेस पेसमेकरची कॉस्ट जर ड्युअल चेंबर म्हटलं तर 15 लाख येते आणि सिंगल चेंबर म्हटलं तर 9 लाख असतं. आणि किती आयुष्य वाढतो सर याच्यामध्ये? एकदा का पेसमेकर केलं तर हे 10 ते 15 वर्षापर्यंत आपलं आयुष्य वाढवतं आणि एकदा त्याचे 15 वर्ष झाले, बॅटरी लाईफ संपली तर आपण ते पुन्हा नवीन टाकून पुढचे 15 वर्ष अजून वाढवू शकतो. भारतामध्ये किती हे ऑपरेशन झालेले? आतापर्यंत हे 1000 ते 1,500 ऑपरेशन झालेले आहेत भारतामध्ये. आणि अपोलोमध्ये? अपोलोमध्ये असे 25 केसेस झालेले आहेत. सक्सेसफुल झालेले आहेत. अजूनही एकही कॉम्प्लिकेशन नाही असे ऑपरेशन. आणि नवी मुंबईच्या अपोलोमध्ये किती झाले? नवी मुंबई अपोलोमध्ये 25 अक्रॉस द अपोलो ग्रुप नियर अबाउट 200 झाले आहेत. त्याची जी ओव्हरऑल कॉस्ट आहे जी रिझनेबल अजून होणार? हा बरोबर आहे. खूप अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की सध्याच्या हिशोबानुसार कन्व्हेन्शनल पेसमेकरची कॉस्ट 2.5 लाख असेल तर ह्याची कॉस्ट 15 लाख आहे. असं नवीन टेक्नॉलॉजी आणि हे आपल्याकडे इंडियामध्ये बनत नाही, हे बाहेरने इम्पोर्ट करायला लागतं. त्याच्या सुरुवातीला कॉस्ट कमी आहे. ओव्हर द पिरियड जसं कॉम्पिटिशन वाढेल, वेळ जाईल तसं डेफिनेटली कॉस्ट कमी होईल. सर आणखी याला जोडून प्रश्न आहे, गव्हर्नमेंटच्या कुठल्या स्कीममध्ये हे ऍड आहे का मेडिकल? गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये सध्या हा पेसमेकर आहे पण अजूनही ते सध्या प्रकार चालू आहे, प्रयत्न चालू आहे की हे पण पेसमेकर गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये यावं. आता जे तावी नावाची जी थेरपी राहते ज्याला विदाऊट सर्जरी एओर्टिक वर रिप्लेसमेंट करतात ते आता गव्हर्नमेंटच्या सीजीएस रेटमध्ये ऍड झालेले आहे. हे पण ओव्हर द पिरियड ऍड होऊन जाईल असं अपेक्षा. त्याची वन टाइम आता सध्या कॉस्ट भरताना एकदमच भरायला लागते की तुम्ही इन्स्टॉलमेंट? एकदमच भरायला लागते सर. ह्याची कॉस्ट आपल्याला एकदमच, कारण हे सगळे पैसे कंपनीकडे जातात. एखाद्या पेशंटची जशी जर कुवत नसेल एकदम भरण्याची तर तुम्ही काय गायडन्स करा? अशा बाबतीत आम्ही मदत करतो सर. जसं की आम्ही सायन हॉस्पिटलमध्ये ट्रस्टच्या माध्यमातून केलेलं आहे. आपल्याकडे इथे पेशंट आहेत त्यांना कंपनीला बोलून, हॉस्पिटलला बोलून आम्ही कॉस्ट कमीमध्ये करायचा प्रयत्न करतो. सगळ्यात महत्वाचं पेशंट चांगला झाला पाहिजे, त्याला चांगली थेरपी भेटली. सर आपलं नाव? डॉक्टर संजीव कुमार कळकेकर. थँक्यू सर. थँक्यू. कामोठी का एक हॉस्पिटल है, वहाँ पर हमको सर्जरी हुआ और स्टंट लगा. 5 दिन हॉस्पिटल में रखा कि हमको रूम छोड़ दिए, हम प्योर हो गए. फिर 17 दिन के बाद वापस हमको माथा में दर्द हुआ और थोड़ा अनईजी टाइप का फील किया. तो हमको फिर वापस वही हॉस्पिटल, कामोठी हॉस्पिटल में ले जाके भर्ती किए मेरे बच्चे मेरे परिवार. वहाँ पर 12:30 बजे रात हमको ऑपरेशन थिएटर में ले गए.
बोले कि आपको पेसमेकर लगाना पड़ेगा। और ऑपरेशन थिएटर में शिफ्ट होने के बाद डॉक्टर बोले नहीं, अभी पेसमेकर नहीं लगाएंगे, हम और डॉक्टर को पता करेंगे। तो मेरी मिसेज और हमारे बच्चे अपोलो हॉस्पिटल में आए और कॉन्टेक्ट किए डॉक्टर सर से, और हमको वापस अपोलो हॉस्पिटल में शिफ्ट किया गया। और सर ने बताया कि डिफरेंट टाइप्स का पेसमेकर है। हमारे परिवार बच्चे बोले कि नहीं, हम अपोलो हॉस्पिटल में ही ये पेसमेकर लगाएंगे, डबल चेम्बर जो कॉर्डलेस वाला होता है, और यहाँ पर ला के लगाया गया है। और मैं काफ़ी अच्छा कंफर्टेबल फील कर रहा हूँ, और मेरी तबीयत काफ़ी अच्छा थी। हमको लगा ही नहीं कि हमको ऑपरेशन हो रहा है बॉडी में, हमको कुछ हम ऑपरेशन आराम से देख रहे हैं, और हम शुरू दिन से आज तक काफ़ी अच्छा फील कर रहे हैं। हमारे संजीव सर का चमत्कार। तेव्हा मला थोडंसं घाम फुटला आणि चक्कर येऊ लागली आणि मी खाली पडलो. तसंच मला लगेच माझ्या मिसेसनं सकाळी 5:30 वाजताच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तर तिथं असं समजलं की पल्स रेट एकदम कमी झाला. जवळजवळ म्हणजे 28 फक्त माझे पल्स रेट होते. लगेच तिथून मला इथं अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि डॉक्टर संजीव कुमार काकीकर सर देवमान मला भेटले आणि त्यांनी मला त्यावेळेला वाचवलं. आणि मला माझी परिस्थिती थोडी गरीब होती, त्याच्यामुळे मी सिंगल असं नॉर्मल पेसमेकर लावला. परंतु 2 वर्षानंतर ते मला थोडंसं त्याचं प्रॉब्लेम जाणवू लागलं. मला त्याचं म्हणजे इन्फेक्शन झालं आणि ते माझा पेसमेकर बाहेर निघालं. मग मी त्यांच्याशी डॉक्टर साहेबांशी हे करून कॉन्टॅक्ट करून त्यांनी सांगितलं आपल्याला थोडा लिडलेस पेसमेकर टाकायला लागेल, तर आपल्याला तुम्हाला काही त्रास जाणवणार नाही. तर लगेच काही मग थोडासा खर्चिक होता, पण तो ते हे करून लिडलेस पेसमेकर मला टाकलं आणि मला एकदम आता माझी आयुष्य नॉर्मल एकदम मी जगल्यासारखं होतं. माझं नाव अविनाश सत्यवान ठाकूर. मी इथलंच गाव तुम म्हणून गाव होतं उरण.